दिवाळीची लगबग आता सगळीकडे पाहायला मिळतीये. दिवाळी म्हटलं की आनंद, दिवाळी म्हटलं की गोडधोड, दिवाळी म्हटलं की दिव्यांची आरास आणि हो दिवाळी म्हटलं की खूप सारं शॉपिंग. पण शॉपिंग करताना सगळ्यात मोठा प्रश्न पडला तो म्हणजे महागाई. आणि महागाई सुद्धा तितकीच वाढली आहे. पण या महागाईसाठी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय, कारण महागाईमध्ये दिवाळी सुद्धा आपल्याला तितकीच छान साजरी करायची आहे. आणि म्हणूनच आम्ही घेऊन आलोय स्वस्त दिवाळी मस्त दिवाळी, हा आमचा दिवाळी स्पेशल शो. पण ही दिवाळी यंदा आपण साजरी करणार आहोत आणि या दिवाळीतली शॉपिंग आपण करणार आहोत ती म्हणजे एका खास अभिनेत्री बरोबर, आणि ही अभिनेत्री आहे सोनाली कुलकर्णी. हाय, खूपच गडबडीत आहे ग मी, कारण एकतर एवढी सगळी खरेदी करायची आहे म्हणाली, आणि त्यात पुन्हा माझ्या एकटीसाठी नाही तर अख्ख्या फॅमिलीसाठी. आता फॅमिली वाढली आहे ना. नक्कीच. नवरा बाळ आणि एक्सटेंडेड फॅमिली तर आहेच, पण असं बघावं लागतंय की आपल्या बजेटमध्ये बसणाऱ्या गोष्टी कुठल्या कुठल्या आहेत. कारण फक्त एखाद दुसरी गोष्ट घ्यायची नाहीये, फराळापासून पणत्या आणि आकाशकंदील आणि ड्रेसेस सगळं घ्यायचंय. इव्हन घरातली सजावट सुद्धा आपण दिवाळीमध्ये प्रश्नच नाही, मला सगळंच घ्यायचं. आणि मला दिवाळीत अशा वस्तू सगळ्या बदलायला आवडतात. आपली बेडशीट, पडदे झालेत ऍक्च्युली. पडद्यांची खरेदी आज काही आपण करणार नाही, पडदे शिवायला टाकले होते. पण हा कसा वाटतोय, जरा मला इव्हेंटला वगैरे घालता येईल असं वाटतोय. हो, आणि थोडं फेस्टिव्ह लुक पण वाटतंय मला. पण सोनाली, खरं तर ना एक अभिनेत्री म्हणून तर सगळ्यांना प्रश्न पडला असेल की नेहमी ब्रँडेड कपडे वापरतात का, असं सगळ्यांचं मत असतं. तर तू असं काही असतं का तुझं ठरलेलं की मी ब्रँडेडच वापरेन किंवा असं काही? काही गोष्टींमध्ये ब्रँडेड वापरणं महत्वाचं असतं. ते म्हणजे चपला चांगल्या टिकतात. कारण नुसत्या कुठल्या रस्त्यावरच्या चपला घेतल्या, मी वापरते अजूनही रस्त्यावरच्या चपला, पण त्या टिकत नाहीत, तुटतात. किंवा जीन्स आपण चांगल्या कंपनीच्या घेतल्या तर टिकतात चांगल्या. तर अशा गोष्टींमध्ये ब्रँड्स महत्वाचे ठरतात. किंवा इव्हेंट्सला, फॅशन शोला जाताना एखादी सुती साडी नेसून जाणं हे एक स्टेटमेंट होऊ शकतं, पण प्रत्येक वेळेलाच मी त्या स्टेटमेंटच्या आग्रहात नसते. तर अशा वेळेला ब्रँड्स वापरायला मलाही आवडतात. पण दिवाळी म्हणजे आपल्या घरचा मोठा सण आहे, त्याच्यात कुठे कोणाला ब्रँड्स दाखवायचे. छान दिसायचं, नटून बसायचं आणि घरातल्या प्रत्येकासाठी काहीतरी घ्यायला मला आवडतं. त्यामुळे तेव्हा काही ब्रँड्स मी मनावर घेत नाही. हे घरच्यांना सांगू नकोस, नाही तर ते म्हणतील वाजवा तू ब्रँड घालतेस आणि आम्हाला घेत नाही. तर मग असं मी सोनालीला घेऊन नाही आले, तर खरं तर सोनाली मला घेऊन आले. कारण पार्लेवासी आपण ज्यांना म्हणतो, असं टिपिकल पार्ले मी राहिली आहे पार्ले म्हणूनच. तर मी सोनाली बरोबर आज करते दिवाळीची शॉपिंग करणार आहे, पण ती स्वस्त आणि मस्त. थोडेसेच पैसे आहेत, पण ते बघूया पुरत आहेत का. आपल्याला डिस्काउंट पण देतील ना दिवाळी, तर आम्हाला डिस्काउंट मिळेल ना? नहीं, वो मेरी चॉइस हो गई है. वो बहुत सुंदर ड्रेस है, सुपर्ब. हे लाईट पण जाईल, बॉर्डर पण लाईट आहे, थोडे लाईट वाटते, मॅच नाही होते. तू देख ले तो भी रहेगा तो. दिवाळीचा पण डिस्काउंट द्या आणि स्पेशल ऍक्ट्रेस आली तर ते पण द्या. डिस्काउंट द्या मला. फारच सुंदर आहे. मला असं वाटतं हा सुद्धा घ्यायला पाहिजे, नाही तर फारच मस्त ड्रेस आहे. मला वाटतं हा पण हा मला आवडला. और ये है दो, इसमें से कुछ मुझे वापस दे रहे हैं. थँक्यू. ड्रेसची खरेदी झालेली आहे. आता आपण ह्या सुंदर दुकानातनं बाहेर पडूया, कारण मला जरा रस्त्यावरचं पण शॉपिंग करायचंय बरंच. लेट्स गो. मुलगी 1 वर्षाची आहे माझी, तर फ्रॉक पाहिजे. फेस्टिवल साठी घालायचा पाहिजे. फारच छान. नाही, व्हरायटी. माझ्याबरोबर अनेकदा हल्ली कावेरी असते, कावेरीला सांभाळणारी ताई पण असते. हा छान आहे. ऑलमोस्ट सेम आहे यातला. मला वाटतं हा चांगला आहे, कारण हा नाही आहे कावेरीकडे.
चला म्हणजे आज कावेरी पण खुश. कावेरी पण खुश. कावेरीची मम्मा पण खुश, कावेरी पण खुश. कावेरीची आई. कावेरीची पण खरेदी झाली. आता बाकीचं घर, बाकीची माणसं घरातली. Let's go. आता आपण सध्या अशी दिवाळी साजरी करतो. म्हणजे तुझी लग्नानंतरची वेगळी दिवाळी असेल, पण या आधी जेव्हा पुण्यामध्ये तुम्ही सगळेजण दिवाळी साजरी कराल त्यावेळेच्या काय आठवणी आहेत, ते कशी साजरी करायचं? सुंदर आठवणी. अभ्यंग स्नान, सकाळी लवकर उठून पहिला फटाका वाजवायचा, किल्ला करायचा. हल्ली कुठे किल्ला करतात? हे नाही बघायला मिळालं. मावळे मागच्या वर्षीचं शोधून बघायचे, त्यांचा रंग गेलेला असणार, किंवा थोडं झाड किल्ल्यावर झाडं उगवण्यासाठी बिया टाकायच्या. मोहरी किंवा असं धान्य काहीतरी टाकायचं, ते लगेच यायचं. किंवा यावर्षी किल्ल्याला आपण नदी करायची बरं का, अशा फॅन्टॅस्टिक संदेशच्या कल्पना असायच्या. शिवाजी महाराज नवे लागायचे दरवर्षी. मग मी त्यात काहीतरी माझी कलाकुसर दाखवण्याचा प्रयत्न करायचे. पण मग कधी आईवडिलांकडे हट्ट असायचा दिवाळीच्या वेळेला कपड्यांसाठी म्हणा? गंमत म्हणजे ना, माझी आत्या, मला 2 आत्या आणि चुलत बहिणी आहेत. तर आम्ही अशा 4 बहिणींचा सेट. तर माझी आत्या आमच्या चौघींनाही सेम फ्रॉक शिवायची, वेगवेगळ्या साईजचे. तर मला अजूनही गझी सिल्कचा लाल फ्रॉक लक्षात आहे. तर आम्ही एकत्र घातला होता आणि आमचा फोटो पण आहे सगळ्या जणींचा. बँडवाले. अगदी बँडवाले. हे बघ, मला तू कंदील म्हणाली होतीस ना, मला तिथे दिसतात है ना? पर मी जो आता ना वैसे कैसा चाहिए ना, हे बताइए निकाल के. पण ह्यात ते फील नाही येते ना, ना, जे कागदाचं कंदीलचं, नाही आहे. हां, ते feel नाही येत. तो 2 दिन के बाद आ रहा है, तो मैं 2 दिन के बाद आती हूँ. थैंक यू. दिवाळी म्हणजे दिव्यांची रोषणाई आहे. पणती तर पाहिजेच, तुळशीपाशी पणती पाहिजे. आपण छान आहेत, मस्तच आहेत. ह्या कशा आहेत? जरीच्या आहेत अशा. 40ला 4 मिळे, 10 रुपयाला 1 झालं. हे कितीला आहेत? हे कितीला देणार? 70 50. 50ला ठीक आहे. काय गो? नाही, पण मला जास्त घासाघीस करायलाही आवडत नाही, कारण काही ठिकाणी ना बरोबर आहे, एवढं हां त्या रेटमध्येच मिळतात. प्रश्नच नाही. हे घे. मी जरा सूज्ञपणे विचार करून प्रॅक्टिकल निर्णय घेते की ही स्वस्त असली तरी ही घेणं बरोबर नाही. माझे पैसे परत दे. आणि त्या पत्र्याच्या पण येतात काही, पण त्या पत्र्याच्या नको, कारण ते हलवताना लगेच भासतं हाताला. म्हणाली या छोट्या पण त्या तुला, थँक्यू. मोठ्या मला. आता सगळ्यात महत्त्वाची खरेदी ती म्हणजे बेडशीट, कारण घर स्वच्छ म्हणजे आपण स्वच्छ असं म्हटलं जातं. नाही असं नको. नाही, ही ऑलमोस्ट साडीच वाटते. नको नको. हे जरा वारली प्रिंटिंग, थोडं टिपिकल वाटतं ना हे. मला हे आवडलंय. आमच्या बाहेरच्या खोलीत एक सुंदर असा दिवाण आहे, तर त्याच्यावर घालायला छान दिसेल हे. वो किधर आता है मॅट? डोअर मॅट घरात बाहेर असते आणि दुकानातही बाहेर ठेवली आहे, त्यामुळे आपण पायपुसणी घ्यायला बाहेर जाऊया, कारण ते मला नवं पाहिजे. ये चाहिए मुझे, ये. यातलं एखादं घेते. हे कितने काय? 225. बाप रे, पायपुसणी पण महाग झाली आहे. असं सरकणार नाही, कारण जरा पातळ असलं की पायाखालून सरकतं. हे एक घेते पायपुसणं. चांगले पायही मावतात ह्याच्यावरती आणि पायाला ओलही लागत नाही. ड्रेसवर जरा जास्तच मॅचिंग होईल, पण इसमें थोड़ा अलग है पिंक वगैरह. कितने में है? 60. चांगलंच आहे. ह्याच्यात काही इसमें कलर है क्या? इसमें मला वाटतं हा मी माझ्यासाठी घेते, आणि हा आहे ना, हा बटवा मी कावेरीची ताई आहे मीनल, कावेरीला सांभाळणारी, तिच्यासाठी घेते दिवाळीचं गिफ्ट म्हणून. हा घेतीये मी. बरोबर आहेत का बघा बघा.
फायनली मिळालं. मला अतिशय सगळ्यात आवडतात मुलींची ह्या. आवडती गोष्ट आहे रांगोळी. पण तू काढतेस घरी? अगं मी मला ठिपक्यांच्या रांगोळ्या खूप आवडतात. हे कितीला आहे ताई? हे कितीला आहे? 20 रुपयाला एक. पण हे नाही, याच्यावर डायरेक्ट रांगोळी काढायची. खूपच नाही. ह्या गोष्टी खूप आवडतात माझ्याकडे. बऱ्याच फ्रेंड्स आहेत. हे धरा, हे ग छोटी ताई, पैसे. फारच सुंदर गोष्ट ही. हे फार लक्षात ठेवा हा, या फार छान असतात रांगोळीच्या जाळ्या. मी रांगोळी काढत नसेल तर ॲटलीस्ट जाळ्या आणि आपल्या घराच्या बाहेरची शोभा वाढते. फराळ वगैरे बनवतेस की नाही म्हणजे दिवाळीमध्ये? मी चिवडा फार छान करते. ओके, त्याच्यानंतर आपण जाऊयात खायला. नक्की आहे. चिवडा फार छान होतो माझा. पण चकली, करंजा, लाडू हे सगळं करायला मी फार चांगली मदत करू शकते. पण मी स्वतः करायचं म्हटलं तर जरा खायला सगळ्यात पुढे. आता चहाचा कप समोर आहे. मनात तृप्तता आहे की मस्त खरेदी झालेली आहे. हव्या असलेल्या सगळ्या गोष्टी मिळाल्या आहेत. त्याच्यापेक्षा अजून काय पाहिजे. दिवाळी सुरू होण्याच्या आधीच मी आनंदी झालेली आहे. नक्कीच. त्यामुळे माझी पण खरेदी सोनालीबरोबर खूप छान झालेली आहे. सोनाली, मला असं वाटतं का प्रेक्षकांना या स्वस्त दिवाळी मस्त दिवाळी या शोमधनं अशी अनेक ठिकाणं माहिती होणार आहे जिकडे स्वस्त ते खरेदी करू शकतात आणि त्यांची दिवाळी मस्त साजरी करू शकतात. खरंच होतं. आणि मलाही असं वाटतं की काही लोकांना उलट आठवेल की स्वस्त सुद्धा साजरी करता येते दिवाळी. कारण आपले अनेक प्रेक्षक असे आहेत ज्यांना स्वस्त साजरी करण्याशिवाय पर्याय नाही. पण यानंतर आता आपण जाणार आहोत ते म्हणजे पुणे आणि नाशिकला. तिथे प्राची आणि दृष्टीकोनला जाणून घेऊया तिथे अशी कुठली ठिकाणं जिथे आपण स्वस्त आणि मस्त दिवाळी साजरी करू शकतो ते. पण एका छोट्याशा ब्रेक नंतर तुला पहा फक्त IT लोकमत.